हाय हॅलो नमस्कार, आणखीन एका व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे श्रावणी सोमवार। इकडे सगळी पूजा संपन्न झालेली आहे, तुम्हाला दाखवते। हो हो चाललोय देवळात शिवामूठ करायला। दीड तर शॉपिंग वगैरे करून घरी आलो। शॉपिंग म्हणजे आपलं सगळं भाज्या वगैरे आणून घरी आलो। त्यानंतर बघा इकडे कोथिंबीर वड्या लावून झालेल्या आहेत, 3 उंडे झालेत। तर आता बाकीच्या जेवणाची तयारी करून ठेवते आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवण घेऊ, नैवेद्य दाखवून। त्यानंतर आता सोललेल्या मुगाचं बिरडं करायचं आहे। मम्मी पप्पांनी मस्तपैकी मूग भिजत घालून छान सोलून ठेवलेत, सो तसं बिरडं करायचं आहे। भेंडीची भाजी आणि इकडे आपल्या कोथिंबीर वड्या होत्यात आणि गोड आज खीर करणार आहे आणि वरण भात। मग सगळा स्वयंपाक झालेला इकडे आहे। कोथिंबीर वड्या तळत आहेत, खीर झाली आहे, पापड आणि कबला वरण आणि भात आणि चपाती। इकडे सगळं नैवेद्य दाखवून झालेला आहे। वरण भात, कोथिंबीर वडी, मुगाचं बिरडं, खीर, लोणचं, पापड, चपात्या आणि इकडे आपलं देवाचं नैवेद्य। ती धूप केलाय संध्याकाळचा। आहे तर झालंय नेक्स्ट डे का नेक्स्ट इव्हनिंग झाली आहे। काल होता श्रावणी सोमवार पहिला आणि आज आहे नागपंचमी, मंगळवार आहे। तर नागपंचमीला नैवेद्य झालेला आहे, आता दाखवून घेऊया। 6 वाजले संध्याकाळचे। सो चला काय काय बनवलं तुम्हाला दाखवते। तर इथे केलं आहे अळूचा फतफद, पातळ भाजी। त्यानंतर इकडे स्पेशल गोड नैवेद्य आहे, पातोळ्या केल्यात आणि तिथे वरण भात। तिथे गरमागरम पातोळ्या रेडी आहेत, ते गरमागरम पातोळ्या रेडी आहेत। तर इकडे जेवण नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि नागदेवतेला नैवेद्य। नागपंचमी स्पेशल नैवेद्य दाखवून झालाय, मस्त कसं झालंय? मला तर गुळ घालतात की नाही कन्फ्युजन होतं। अच्छा, हा कोकम घातलं मी आणि गुळ। तर हा व्लॉग पण असा तुकड्यात म्हणजे 2 दिवसांचा, म्हणजे सोमवार, श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा व्लॉग असा एकत्र करून टाकणार आहे। सो आपण तुकड्यांमध्येच आहे, जसं टाइम भेटते तसं करते आहे। अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर तुम्हाला हा 2 दिवसाचा व्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा। अजून क्वालिटीमध्ये, कंटेंटमध्ये, अजून व्हिडिओग्राफिंगमध्ये सगळं अजून छान करण्याचा प्रयत्न करणार आहे। सो लवकरात लवकर अजून पण छान छान ब्लॉग्स तुमच्यापर्यंत येतील। तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कळवा। भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच। तोपर्यंत बाय, टेक केअर।